आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. ऑनलाईन मॅट्रिमोनी साईटवरून जोडीदार शोधणं एका उच्च शिक्षित तरुणीला महागात पडलंय. लग्नानंतर अवघ्या काही महिन्यातच 15 तोळे सोनं, फ्रीज, टीव्ही आणि रोख रकमेसाठी विवाहितेचा छळ केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्याच्या फुरसुंगी परिसरात उघडकीस आलाय. धक्कादायक म्हणजे या प्रकरणी पतीसह सासरच्या 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्यातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये नोकरी करणाऱ्या एका 29 वर्षीय तरुणीने मोठ्या आशेने शादी.com वर आपला जोडीदार निवडला. नोव्हेंबर 2025 मध्ये तिची ओळख निहाल संजय जाधव याच्याशी झाली आणि 5 फेब्रुवारी 2026 रोजी लोणी काळभोरमध्ये मोठ्या थाटामाटात हा विवाह पार पडला. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. लग्नानंतर काही दिवसातच सासरच्या मंडळींनी आपला खरा चेहरा दाखवायला सुरुवात केली. आम्ही मुलासाठी 15 तोळे सोने देणारे स्थळ नाकारले, तुम्ही तेवढे द्यायला हवे होते, असे टोमणे सासू अर्चना जाधव यांनी मारण्यास सुरुवात केली. इतकेच नाही तर 65 इंची टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन आणि घरासाठी 2 लाख रुपये घेऊन ये असा तकादा विवाहितेच्या मागे लावला होता. या जाचाला कंटाळून अखेर पीडित विवाहितेने फुरसुंगी पोलीस ठाण्यात धाव घेतली. फुरसुंगी पोलिसांनी या प्रकरणी निहाल संजय जाधव, अर्चना संजय जाधव, आसावरी रोहित वांजे या 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. तक्रारीनुसार पतीला बीपी आणि छातीच्या संसर्गाचा आजार असल्याचं लग्नानंतर समजलं. इतकंच नाही तर पतीवर आधीच 6 लाखांचं कर्ज असतानाही घर घेण्यासाठी पत्नीवर दबाव टाकला जात होता. 5 मे रोजी हा वाद विकोपाला गेला तेव्हा पती निहालने विवाहितेला मारहाण केली. मध्यस्थी करायला आलेल्या सासूने विवाहितेच्या आईलाही हात लावला. हिला सोडून दे, हिला नांदवायचं नाही, अशा धमक्या ननंद आणि मेहुण्यांकडून देण्यात आल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आलाय. फुरसुंगी पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 115(2), 35, 351(2), 352 आणि 85 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हाय प्रोफाईल मॅट्रिमोनी साईटवरून नाती जुळवताना ती किती काळजीपूर्वक तपासावीत हेच या घटनेतून पुन्हा एकदा समोर आलंय. पाहत रहा लोकसंवाद न्यूज. जय भारत, जय महाराष्ट्र.